जोडभावी पेठ डीबी पथकाची कार्यवाही, 6 गुन्हे उघडकीस. घरफोडीतील 6 जणांना घेतले ताब्यात, 5.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांनी डोके वर काढू नये यासाठी शहरातील सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने घरफोडी बाईक चोरांवर नजर ठेवून 6 गुन्हे उघडकीस आणून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून बाईक, घरफोडीतील दागिने, रोकड असा 5,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. डीबी पथकाकडून पेट्रोलिंग करीत असताना 6 गुन्ह्यातील अटक केलेल्या आरोपींमध्ये बालाजी दुर्गप्पा जिठ्ठा, वय वर्ष 44, राहणार शिवानगर गुट्टा, राज्य तेलंगणा, अक्षय गुंड, राहणार शिंदे चौक सोलापूर, विधी संघर्ष बालक, राहणार सरवदे नगर मुळेगाव तांडा, अविनाश शिवाजी चव्हाण, नागेश भीमाशंकर पाटील, वय 37, राहणार घोंगडे वस्ती सोलापूर, व्यंकटेश द्वारकानाथ जक्कल, वय 37, राहणार मुडभीवाडी, बसव कल्याण कर्नाटक अशी आरोपींची नावे आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव पडसळकर यांनी केली. जोडभावी पोलीस स्टेशनच्या तपास पथकानं मागील 15 ते 20 दिवसामधील 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यापैकी 5 जोडभावी पोलीस स्टेशनचे आणि 1 जेल रोड पोलीस स्टेशनचं आहे. त्याच्यामधील एकूण रक्कम 5,30,000 रुपयाचे दागिन्यांपासून मोटरसायकलपर्यंतचे मोबाईल आणि बाकीचे इतरही गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. त्यासाठी आरोपींचा शोध घेऊन हैदराबादपर्यंत जाऊन एका गुन्ह्यामध्ये 2,45,000ची दागिन्यांची रिकव्हरी केलेली आहे. त्याशिवाय 1,75,000 रुपयाची मोबाईल, टॅब आणि रोख रक्कम, त्याशिवाय कॅश 7,000 रुपये आणि एक मोटरसायकल किर्लोस्कर, त्याशिवाय किर्लोस्कर कंपनीचे गट्टू आणि स्पेअर पार्ट्स आणि रोख रक्कम, मोबाईल आणि घड्याळ अशाही वस्तू जप्त केलेल्या आहेत. यासाठी आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब, क्राईम मॅडम शेख मॅडम आणि तपास पथकाचे अधिकारी API चव्हाण साहेब आणि जाधव साहेब आणि पडसळकर साहेब, त्याबरोबर आमचे तपास पथकाचे इतर सर्व जे अंमलदार आहेत त्यांनी या कामी मोठं परिश्रम घेऊन हे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. गुन्हेगार सराईत आहेत का अजून काही त्यांच्या हातून काही गुन्हे अजून निष्पन्न होणार आहेत? काही सराईतही आहेत आणि काही आपण जो 380चा जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला फिर्यादीनं काही संशय व्यक्त केलेला नव्हता, परंतु आपण तपासामध्ये त्याला निष्पन्न केलेला आहे. त्याशिवाय एक आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि बाकीचे फार रेकॉर्डवरचे नाही आहेत, परंतु आम्ही त्या दृष्टीने तपास करीत आहोत. आणखी काही गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस येतील का या दृष्टीने तपास करणार आहोत. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.